पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोलीच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय। हिंगोली विधानसभेचे माजी आमदार आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाणारे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। गोरेगाव इथं झालेल्या समर्थकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी ही घोषणा केली। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबई इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि विविध संस्थांचे संचालकही धनुष्यबाण हाती घेणार असल्याचं निश्चित झालं आहे। भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली विधानसभेचे तब्बल 3 वेळा प्रतिनिधित्व केले। काँग्रेस पक्षातील निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती, मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं ऐनवेळी ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला सोडून दिली आहे। यामुळे गोरेगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली होती। निवडणुकीनंतर गोरेगाव यांचा अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती। या संदर्भात चर्चा विनिमय देखील सुरू होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील गोरेगावकर यांचे स्थानिक विरोधक प्रकाश थोरात, अनिल पतंगे आणि इतर मंडळींनी त्यांच्या प्रवेशाला मोठा विरोध दर्शवला। या विरोधामुळे गोरेगावकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची शक्यता मावळली। राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मार्ग बंद झाल्यानंतर गोरेगाव यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। त्याचवेळी 2 दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता। या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। समर्थकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यकर्त्यांच्या भावना आणि इच्छेचा आदर करत मी हा प्रवेशाचा निर्णय घेतलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय। या निर्णयामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं दिसून येतंय। आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आपण ज्यावेळेस पाहिलं असेल की ज्या निवडणुका युतीमध्ये झाल्या, आपल्याला हे आठवत असेल की आम्ही सूर्यकांत दादाला पण आम्ही भरपूर मतांनी निवडून आणलं। आपल्याला हे आठवत असेल काल आम्ही शिवसेनेचे त्या ठिकाणी खासदार म्हणून आम्ही नागेश पाटील आष्टीकर खंबीरपणे पक्षाचा जो आदेश होईल तो आम्ही काम करणारे माणसं आहेत। पक्षाचे आदेश मी लोकांना तेच सांगतो की आपलं त्याचं पटो का न पक्षानं जो आदेश दिला ते आदेश मान्य करायचा आणि त्याप्रमाणे कामं करायचे। ज्या पक्षात राहायचं त्या नेत्याचं आपण ऐकलंच पाहिजे ही आमची भावना आहे। बरोबर यांना काहीतरी मिळालं पाहिजे। आज तुम्ही मेळावा घेतला आणि तुमचा प्रवेश कधी होणार आहे आणि कुठे होणार? मी आजच जो मेळावा घेतला, परवाच्या दिवशी जेव्हा मी सांगितलं की हो ठीक आहे, पण मला कार्यकर्त्याला एकदा विचारू द्या आणि कार्यकर्त्याला नसता माझा प्रवेश आज तिथे प्रवेश होता, 2 दिवसात प्रवेश त्या ठिकाणी घेऊ म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। मीच सांगितलं 2 दिवसात नाही, मला एकदा माझ्या कार्यकर्त्याला विचारू द्या। मी कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय काही करत नाही। म्हणूनच कार्यकर्ते आज मी 11 वर्ष झाले मी सत्तेत नसले तरी इतक्या मोठ्या संख्येनं अशा सोयाबीनच्या या पिरियडमध्ये जिथे लेकरं लोक शेतात पाठवायले, शाळेत न जाऊ देता सोयाबीन काढायला लेकरं पाठवायले आणि तिथे इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात, त्याच्यावर ओळखून घ्या लोकांचं प्रेम माझ्यावर काय मी त्यांना विचारल्याशिवाय काही करत नाही आणि आजही त्यांना विचारूनच मी हे करतोय। त्यांनी जे सांगितलं तेच मी करणार हे मात्र या ठिकाणी निश्चित। कॉलेजमध्ये आता जे शिवसेना जे आक्रमक आहे त्याच्याही पेक्षा जास्त आक्रमक इकडे येऊन थंड राहतो। माझी परभणीमधली आक्रमकता जर तुम्ही कोणाला जर विचारली तर आताची जी आक्रमकता शिवसेनेची आहे ती काहीच नाही, त्याच्यापेक्षा फार मोठा आक्रमक या ठिकाणी मी होतो। फक्त ती पहिलं जुने दिवस पुन्हा आघात आणणार।